हळूहळू चालत चालत बस स्टँडला जायचं आणि मग थोडा वेळ इथे बसायचा, अर्धा पाऊण तास, आणि थोडा वेळ बस लागतच, मग बसने देवगड. जवळजवळ 5 महिन्यानंतर आज घरा गेल्या, बऱ्याच दिवसांनी. काल एक अनुकूल पाऊस पण पडान गेलो, अवकाळी पाऊस पडलेलो काल, त्यामुळे थोडं थोडं मातीचं असं वास येता आणि वेगळा वाटता, गारवो पण. हां, अत्रा मार्ग नाही आपल्या इकडे हायवे नांदगाव. कारण मी पूर्ण देवगडाक नाही जात आहे, शिरगाव जाणार आहे. चलत येतो त्याने अचानक एका काकाने मला लिफ्ट दिल्याने, त्यामुळे पटकन गेलेलो स्टेशनला. तर सीन असं झालं की 6:15ची जी गाडी होती ती बंद आजच्या दिवसासाठी ती बंद, त्यामुळे आता डायरेक्ट 7ची गाडी होती देवगडाक जाणारी. मग म्हटला देवगडाक जाण्यापेक्षा नांदगाव जाऊया, नांदगावातून देवगडाक जाऊ काहीतरी मिळात असा ठरवून आता नांदगाव गाडीत बसलो आहे. आता नांदगावात उतरणार आणि मग तिथून पुढे देवगडाक जाणार. फायनली 6 सीटर मिळाली. आता उतरलं आहे, शेवटी पोचलं आहे घराकडे फायनली. होम स्वीट होम. तर मंडळी, आंघोळ वगैरे झालेली आहे, मस्त की फ्रेश झालेलो आहे आता. आणि आता बघूया जेवणाचा काय काय विषय. हे बघा मोठी मोठी चिंगळा आणलेली आहेत. आता ह्याच्यातली काही फ्राय करणार, काही शिजवणार. ही 500 रुपयाची. हो 400. ही 400 रुपयाची एवढीशी. मग सोलून आता इतकी झाली, तेव्हा मोठी दिसत होती. फ्रायला किती 20 काढते, दुपारी एकदा रात्री एकदा, आणि याच्यात काजूगर घालून मोठं काढते. किती इली ती काय माहिती, मोजलंय नाही. काल उशीर झालो जेवण करू ना. 1 2 3 4. हे बघा ही जेवणाची तयारी चालू आहे. आज मस्तपैकी प्रॉन्स आहेत आणि बांगडे भाजणार आहेत. आणि तोपर्यंत मी तुमका पाठीमागे परसव दाखवते. हे बघा शहाळा धरला आहे एकच. ह्या आता फोडून खाऊचं लागतं माकाच. असं एकटाच राहला, ते काय एकट्या कसं ठेवता नाही. आणि बाकी काय नाही. तमालपत्र, चिकू धरतात बारके बारके चिकू. आणि इकडे जाम मोहरता. जाम एकदा धरण गेलो, आता परत धरता जामची फळं. बघा बारीक बारीक. परसवात तरी काहीच नाही, सगळा मोकळा 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 असाच. काहीच धरलेला पण नाही आणि काहीच नाही. वरती नारळ धरले आहेत. तोपर्यंत आपण शहाळा खाऊया. ही एक शहाळा, पुढच्या दारात पण एक शहाळा. आधी ता बघूया पुढच्या दाराचा. बघा लिंबू, मालवणी मसालो, हळद आणि आला लसूण मिरचीची पेस्ट लावून घेतलेली आहे. आणि हे आता मॅरिनेट करायचा आणि नंतर मग फ्राय करूचा. आणि ह्या शिजवूचा बाजू काढून ठेवलेला. आणि आपण पुढच्या दाराचा शहाळा काढूया जेवण बनता तोपर्यंत. तर बघा ते पुढे शहाळा. हे बघा हय मोठा शहाळा. ह्या दुपारी काढतले आणि दुपारी जेवल्यावरच खाते आता. बाकी हे बघा ह्यो इलायती फणस हा, त्याच्यावर तर
भरपूर धरल्यात फणस. हे बघा, हे बारके बारके भाजीचे फणस आहेत. अजून हे बारके आहेत, आता हे मोठे होतील. हे बघा पण भरपूर धरल्यात. वरती पण भरपूर धरल्यात. ह्यावेळी भरपूर धरला ह्या वर्षी झाड. या वर्षातून 2दा धरता. वाली धरल्यात. हे बघा, समोर शाळा, शाळेत मुलं खेळतात. काय आहे? आणि ह्या काय सुकत घातला? लाल भाजीचा लाल माठ. हे लाल माठाचा काय बी हय टाकणार आज? खणलेला ह्याच्यात अजून काय टाकूक नाही ना? हा का? लाल माठ आता पेरून झालेला. जरबेरियाचं फूल आणि ह्या गोकर्णाचं फूल. गोकर्ण औषधी पण असतं. बघा हे पण गोकर्णाचं फूल. पप्पा घेवडे काढतात. आबोलीची फुलं. ह्या घे. मग काय बघा, काजू गरवले, प्रॉन्स. या वाटपाची तयारी. मालवणी वाटप आपला कोकणी पद्धतीचा. खोबरं वाटप बाजू काढून ठेवलेला. आता इकडे चिंगळाची तयारी. हळद, मालवणी मसालो, मीठ टाकलं नाही आधी. टोमॅटोची ग्रेव्ही. आता याच्यात ओले काजू टाकायचे. आणि त्याच्यात चिंगळा, प्रॉन्स. और इसका हो जाएगा प्रॉन्स मसाला. झाकण ठेवूया. कोथिंबिरीची पेस्ट मगाशी टाकू विसरलेलं. आलं लसणीची. आलं लसूण कोथिंबीर. चवीपुरते मीठ. हे बघा पाणी सुटलं. आता याच्यात वाटप टाकायचा थोडासा. जर मगाशी आपण भाजून घेतलेला आता मिक्सरला लावून घेतला. आणि आता थोडंसं मिक्सरला लावल्यावर त्याची पेस्ट वाटपाची. एकदम मस्त वास सुटलेला.
आणि प्रॉन्स मसाला तयार. नाही वाटप शिजन दे. तयार कसं उलेकाची याची भाजी उद्या करूची आहे, आज नाही. आज हे बघा इकडे तयार होता, झाला तयार. आता त्याच्यावर कोथिंबीर टाकतो. प्रॉन्स मसाला तयार. तर प्रॉन्स फ्राय पण आपले थोड्या वेळात रेडी होतील. तर मस्तपैकी गरमागरम जेवण तयार आहे. आता तुमका दाखवते काय आहे जेवण. आता तांदळाची भाकरी, प्रॉन्स मसाला, प्रॉन्स फ्राय, बांगडो, राईस. आणि आपण आता प्रॉन्स एकदा टेस्ट करून बघूया. खतम. एक भरपूर जेवले. रामफळ तर दुपारी जेवण झोपलेलं आहे. आता उठलं आहे. वाजले संध्याकाळचे 6:45. लय काळोख पडला आणि गार वारं पण सुटला. कदाचित काहीतरी पाऊस पडता, त्यामुळे एकदम गार वारं सुटलं. पप्पा झाडांक पाणी घालतात. हे बघा पावसाचं वातावरण झालं. वारं पण एकदम असं गार सुटलं आणि आमच्या घरातली लाईट पण गेली आहे. सगळीकडे अंधार दिसता. दरवाजा उडून घेऊया, मच्छर जातले नाही तर आतमध्ये. बघा गाईस लाईट इलेली आहे. आणलेला होता पण तर पांढरा पांढरा निघाला. 50 रुपये पाण्यात गेलेत. पाण्यात नाही गेले, खायचा चांगलं असतं, कदाचित गोड असत. तर भाकरीची तयारी चालू आहे. तर आजच्या दिवसात असंच काहीतरी होता. बस एवढंच व्लॉग होतो. तर थँक्यू, तुम्ही इथपर्यंत बघितलास. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत जय शिवराय.